सगळ्यांना. तर आफ्टर लॉंग टाइम आपला ब्लॉग मी शूट करत आहे. तर रोज रोज आपल्याला व्हिडिओ काढायला जमत नाही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. तर आज आम्ही असंच बाहेर चाललेलो आहे कुठेतरी, म्हणून मी ब्लॉग शूट करत आहे. तर मी कुठे जात आहे, काय पावसाचं कुठं फिरायला लांब कुठे नाही तेच. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ना. आमच्या आहो बघा काय म्हणतात, बोला. ब्लॉग का काढत नाही मी, सांगा ना. कंटाळा सारखा काय ब्लॉग काढायचा. आणि मी ह्यांना म्हणते की मदत करतो, गडबड करतो, कर तू, तर तूच मागं हटते माहिती का. मी ह्यांना म्हणते मला गाडी शिकवा, तर हे शिकवत नाहीयेत मला. शिकवा ना गाडी. कधी शिकवायची तुला? कधी पण शिकवतो तुला. घरच्याच गाड्यात सगळ्यांना तू असे करते. बरं चला कंटिन्यू करा तुम्ही गाईज. आम्ही काय काय मज्जा वगैरे करणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे इकडे फिरायला. असं वाटतं की नाही बॅकग्राऊंड सगळं बघून की महाबळेश्वर वगैरे अशा साईडला आलेलो आहे, पण तसं काही नाही. आम्ही जवळच्याच ठिकाणी आलेलो आहे. बघा किती सुंदर असं माझ्या पाठीमागे सुद्धा लोकेशन आहे आणि इकडे सुद्धा पाठीमागे तुम्ही बघू शकताय की नाही का खूप लोक सुद्धा येतात तिथे. आणि राजवीरला कसं वाटतं ते देखील आपण विचारूयात. आणि मला तर खूप आवडला. पाऊस ये जा करतोय आणि चहा वगैरे नाही आहे इथे. चहाचा आहे पण खूप लांब आहे तिकडे. तर आपण जाता जातात काहीतरी चहा वगैरे पिऊयात. सो थोड्या वेळ बसून आम्ही निघणार परत. तर बघू शकताय तुम्ही, मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला व्ह्यू दाखवते सगळा. आता काही या ठिकाणी यायला आवडीचंच ठिकाण आहे ना पूजा. आणि लय भारी आहे का पूजा. स्वस्तात मस्त. स्वस्तात मस्त नाही, 4 वेळा म्हणतो मी स्वस्तात मस्त. एकदम भारी. खर्च पण कमी, 200 रुपयात हवा. 200 रुपयात हवा नाही. आणि ही खाली किती छान आहे. खाली मित्रांनो जायला काही प्रॉब्लेम नाही, पण तिथे गेले ना रेंजेस जाते. त्यामुळे इथूनच आपण वरती टेकड्यावरूनच शूट करूया. तर इथे बघा आता राजवीरसाठी आम्ही काय आणलेलं आहे घरनं. दाखव पिलू काय आहे हे. सो राजवीरचं फेवरेट आहे हे. आणि आता मस्त राजवीर असं एन्जॉय करतोय है ना. राजवीर चहा पाहिजे का? हा चहा पाहिजे नाहीस. नीट खायचं. आणि राजवीरचे पप्पा देखील खात आहेत, एन्जॉय घेत आहेत. आणि मला हे दोघांनी विचारलं देखील नाही अहो मला काय संपल्यानंतर ना काय देणार. चहा पाहिजे होता ना. राजवीर थुकायचं नाही तसं. यम्मी का? यम्मी आहे हा. नको मम्मी. का रे? मला बॉटलचं पाणी पाहिजे. बॉटलचं पाणी छान आहे का हो. आता मला वडापाव खायचा आहे ना. नक्की काय चहा प्यायचा आहे वडापाव? दोन्ही करायचंय, दोन्ही. तुमची मॅडम काय करते बघू तुला. काय का पूजा आवडून खाते का पूजा? हा तुला कोणी सांगितलेलं का खायला? हे राजवीर खात नाही म्हटलं उगाच वाया जाईल ना. लय हावरे. पाणी नाही सगळी पिलं तू. बरोबर राहू दे. हे खाणार आहेस का तू? नाही मला डब्बा दे. खूप मस्त लागतंय हे. अशा छान वातावरणात येऊन आम्ही खातोय. मला डब्बा दे खाऊ. तर त्यानंतर आम्ही निघालेलो आहे घरी. तर तुम्ही आळंदीच्या नदीला पाणी बघू शकता की किती आलेलं आहे पावसामुळे. तर किती छान दिसत आहे हे दृश्य, मला खूप आवडलं. आणि अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे घरी. 6:30 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. आणि खूप सुंदर असं वातावरण देखील झालेलं आहे हे बघू शकता. फक्त मला ट्रॅफिक हा प्रकार नाही आवडत बाहेर फिरायला गेल्यानंतर ना. तर आता आम्ही इथे पाणीपुरी खायला थांबलेलो आहे मस्तपैकी. बाहेर पाऊस येत आहे सो त्याच्यामुळे मी काही बाहेर जाऊन शूट नाही करत आहे. सो इथून आपण पाणीपुरी मस्तपैकी घेऊयात राजवीरसाठी आणि माझ्यासाठी बघूयात. मला तर अशा वातावरणात पावसामध्ये मी नाही बघा पाऊस येते. पावसामध्ये तर मला वडापाव खायची इच्छा भरपूर झाली. पण आमचे आहो बघू काय म्हणतात ते आणतात की नाही. सो आता इथे मस्त आपली पाणीपुरी तयार होत आहे. सो एन्जॉय करतो आम्ही. आणि तुम्ही सुद्धा आमचा ब्लॉग एन्जॉय करा नक्कीच.
तर इथे पाणीपुरी आली होती राजवीरची. मी राजवीरला पाणीपुरी चारत होते आणि माझा वडापाव हा नंतर येणार होता. आमचे अहो आणायला गेले होते माझ्यासाठी. सो मी त्याची एक पाणीपुरी तोपर्यंत ट्राय केली. खूप सुंदर होती, पण मला पाणीपुरी नव्हती खायची. मी वडापावच खाणार होते. आणि पुढे खूप मोठी गंमत झाली. मला वडापाव तर भेटला, पण त्याच्यासोबत काय भेटलं नाही. म्हणून मी कंटिन्यू मिस्टरांना बोलत होती की तुम्ही का आणलं नाही, का दिलं नाही, का दिलं नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते वडापावसोबत ती, आणि त्याने तीच दिली नाही आहे मेन. सो माझे तर काय मूडच ऑफ झाला ती गोष्ट नसल्यामुळे. राजू पण फुल एन्जॉय करतो इथे पाणीपुरी, आणि मी सुद्धा खात होते तोपर्यंत. एक घास खाल्ला मी, एक पाणीपुरी आणि एक घास यूजपर्यंत. सो राजू मध्ये मध्ये कॅमेऱ्यामध्ये बघत होता आणि मी त्याला बोलत होते की खा पटपट, खा पटपट. त्याचं असं चाललं होतं. सो ते म्हटलं वाकडलंय काय प्रॉब्लेम नाही. तरी एवढं आलो फोन करून. मिरचं का नाही दिले हो त्यांनी? मिरचा मिरच्या नाही दिल्या मित्रांनो. अशी काहीतरी चटणी दिली बघा. बघा मिरचीच नाही दिली. हे मज्जाच नाही राहू. वडापाव सोबत मिरची नाही. मिरची का नाही दिली हो? हा नाही आहे. हे हॉर्न नको वाजव. तर घरी आल्यानंतर ना मग मी दिवाबत्ती केले, दिवा लावला, अगरबत्ती वगैरे देवाला लावले. फ्रेश झाले होते आल्यानंतर ना. सो म्हणलं चेंज नंतर ना करावं, उशीर होईल. आणि पहिल्यांदा दिवाबत्ती वगैरे करून घेतलं. आणि घरामध्ये थोडाफार पसारा देखील पडला होता. नंतर ना तोही मी आवरला, कारण की इकडे तिकडे वस्तू पडल्या होत्या. जाताना मी आवरून गेले होते तसे सगळे. त्यानंतर ना हे बघा माझं इथे दिवाबत्ती वगैरे लावून झालेलं आहे व्यवस्थित. आपलं कितीही उशीर झाला तरी मी संध्याकाळचं करतेच. आणि हा पसारा मी पटापट उरकून घेतला. आणि त्यानंतर ना मला राजवीरचा अभ्यास देखील घ्यायचा होता. सो पटपट पटपट मी उरकत होते जे दिसेल ते. मला पसारा नाही आवडत जास्त. तर इथं बघा आता राजवीरचा अभ्यास चाललेला आहे. म्हटलं थोडाफार अभ्यास वगैरे घ्यावा. स्वयंपाक देखील करायचा आहे, पण त्याला अभ्यासाला बसवलं ना मग त्याचा तो करत बसतो अभ्यास. कारण की इंग्लिश मिडियमचा तुम्हालाही माहिती खूप स्ट्रिक्ट असा अभ्यास असतो. ओरडतात तिथं टीचर जर नाही घेतला तर. थोडाफार आपणही घरी घेतला पाहिजे. आता दिवसभर फिरलो वगैरे, एन्जॉय केलंय, पप्पांची सुट्टी होती म्हणून ह्याची. सो आता त्यानंतर ना मग थोडाफार अभ्यास वगैरे करेल, जेवण करून मग झोपेल आहे. बघा त्याचा आता हे पेज झालेलं आहे. हे बघा दिसतंय का, 1 असं त्यांनी पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. तर आता मी त्याला दुसरं पुढचं देते इकडे. सो आता मी त्याला करून दिलं ना, तो बरोबर सगळं करतो अभ्यास. त्याला कंटाळा येत नाही. कसं असतं मुलांचं, त्यांचं पण थोडंफार ऐकायला लागतं. आपलं पण थोडंफार केलं की हे होतं ना. तर आता ह्याचा अभ्यास चाललाय तोपर्यंत आपण स्वयंपाकाचं बघू नये. माझं मन आहे बघा इथं काय करतोय. त्याला आम्ही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही कुठेच. हे बघा हा काढताच. ओ सो आता ह्याला खायला वगैरे दिलेलं आहे मी, पण आता बघूयात दुसरं काही खातोय का वगैरे. आमचं न्यू फॅमिली मेंबर आहे बघा. मन्या से हाय. हाय बोल. हाय. कसं बघतोय बघा कॅमेऱ्यात. छोटसच आहे अजून. दुपारचा थोडाफार स्वयंपाक आहे. म्हणजे इथे मागे बघा भात आहे फोडणीचा, आणि चपाती भाजी पण आहे. आता काहीतरी नॉर्मलच बनवणार आहे मी जेवायला. सो मी विचार करते की काय बनवू. ह्यांना एकदा कॉल करते, विचारते आणि मग बनवते. आणि उद्याच्याही मला डब्याची टिफिनची तयारी. राजवीरची पण आत्ताच भाजी वगैरे निवडून सगळे ठेवायला लागते, कारण की मग सकाळी मला लवकर 6:30लाच उठायला लागतं. खूप गोंधळ होतं. त्याला 9 वाजेपर्यंत सगळं तयार करावं लागतं, टिफिन वगैरे, त्याचा नाश्ता वगैरे सगळं. सो त्यामुळे. आणि असाच होता आपला छोटासा ब्लॉग. आता इथून पुढचं तर काही कंटिन्यू करू शकत नाही, कारण की मीही खूप दमलेली आहे.
आणि मला त्याचा अभ्यास देखील घ्यायचा आहे आणि स्वयंपाकाचं बघू थोडंफार काहीतरी करायचं आहे. सो नाही दाखवू शकणार रेसिपी वगैरे. तर उद्या किंवा परवा नक्कीच आपला फुल डेली ब्लॉग येईल. म्हणजे मी सकाळी उठल्यापासनं संध्याकाळी झोपूसपर्यंत काय काय करते, काय काय कामं करते वगैरे, कुठे जाते काय वगैरे सगळं 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 तुम्हाला मी शेअर करणार आहे गाईज. तर व्हिडिओला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्कीच करा. आणि व्हिडिओ कसा आहे तो कमेंटद्वारे सांगा. बाय बाय अँड थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओ एवढ्या वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल.